यंदाच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अत्यंत इंटरेस्टिंग लढती पाहायला मिळणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रात पवार काका पुतळ्यांमध्ये बारामतीत काटेकी टक्कर आहे, तर तिकडे मराठवाड्यात जिकडे जरांगे फॅक्टरची भूमिका किती महत्त्वाची असणार आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। याशिवाय इथे मुंडे बंधू भगिनींचं अशोक चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्याची देखील प्रतिष्ठा पणाला लागली। तर या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्हीकडच्या लढतींचं विश्लेषण आपण करणार आहोत। सुरुवातीला आपण पश्चिम महाराष्ट्रात जाऊया। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, पुणे त्यासोबतच सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्या ठिकाणच्या मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पश्चिम महाराष्ट्रातला प्रचार आणि प्रामुख्याने निवडणूक कुठल्या मुद्द्यांभोवती राहिलेली या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली। या सोबतच सगळ्यांचं अर्थात लक्ष लागले ते म्हणजे बारामतीकडे। काय सांगशील? पश्चिम महाराष्ट्रातली निवडणूक जी आहे ती प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये इथल्या शेतमालाला जो काही दर आहे यावरती लढण्याचा विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आला, तर सत्ताधाऱ्यांकडून शहरी भागामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। हा झाला प्रचाराचा भाग। मात्र या पश्चिम महाराष्ट्रातल्या या निवडणुकीचं वैशिष्ट्य अर्थातच बारामतीची लढत, लोकसभेला पवार विरुद्ध पवार हा जो सामना झाला त्याची पुन्हा पुनरावृत्ती या बारामतीच्या लढतीमध्ये यावेळी पाहायला मिळाली। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी त्यांना या ठिकाणी आव्हान दिलं आणि त्यानंतर बारामतीचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं। आपल्यासोबत बारामतीमधले हे पत्रकार आहेत, आपण त्यांच्याकडून इथल्या यावेळच्या या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची वैशिष्ट्य आणि अर्थातच त्यांचा अंदाज जाणून घेऊयात। आपण पटपट काय तुम्हाला वेगळेपण वाटले या निवडणुकीमध्ये? या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जी निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी जी झाली होती, म्हणजे अप्रत्यक्षरित्या, तशी लढत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी दिसलेली नाही। ही जी विधानसभेची लढत आहे ती अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशीच प्रामुख्याने दिसली। आणि ज्या चुका लोकसभेमध्ये झाल्या होत्या त्या चुका टाळण्याचा किंवा त्याच्यावरती सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न अजित पवारांकडे झाला। मात्र शरद पवारांनी देखील काय ज्या पद्धतीनं मोर्चे बांधणी केली त्यामुळे ही निवडणूक मात्र चुरशीची ठरली। मात्र आजची जर सभा बघितली तर अजित पवारांच्या ज्या प्रचार सभेला झालेला जो गर्दी आहे ती बघितल्यानंतर तसं बघायला गेलं अजित पवारांचा आत्मविश्वास वाढला। मात्र दुसरीकडे शरद पवारांची युगेंद्र पवारांच्या प्रचाराची सांगता सभा झाली, त्याच्यामध्ये देखील गर्दी मोठ्या प्रमाणावर। तरी देखील एक मतदानाच्या आदल्या दिवशी बराच बारामतीकरांचा जो कल कुणाकडे जास्त आहे तो स्पष्ट होईल। मात्र आजच्या स्थितीला मात्र नक्कीच कल कुणाच्या बाजूने हे सांगणं जरा मुश्किल आहे। बरोबर आहे, अतिशय व्यवस्थित सांगितलं। दिगंबर दराडे आहेत, काय तुम्ही पाहिलं या निवडणुकीमध्ये? ही निवडणूक पवार विरुद्ध पवार असल्यामुळे अतिशय चुरशीची झालेली पाहायला मिळते। आणि जरी असलं हॉल्ट निवडणूक जी आहे ती निवडणूक आहे, कारण ही निवडणूक अजित पवारांना बारामतीमध्ये प्रचार करायला लावणारी निवडणूक ठरली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण की एरवी जे अजित पवार अगदी निवांत असायचे, यावेळी खूप आपण त्यांना पळताना पाहिलं प्रचारासाठी। हो, गावागावामध्ये अजित पवारांना आपण जाताना पाहिलं आणि निवडणुकीमध्ये सामान्य माणसाला मतदाराला खूप महत्त्व आलेलं पुन्हा एकदा आपल्याला जाणवते की नेत्यांना जवळून पाहण्याची संधी बऱ्याचदा मिळत नव्हती, पण आता ह्या निवडणुकीने खूप जवळून पाहिजे। अर्थाने बारामतीच्या मतदारांना गृहीत धरलं जात होतं का वेगळ्या अर्थाने असं म्हणू, पण आता नेते जास्त मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत जायला लागलेले आहेत, हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य। काय तुम्ही यावेळच्या निवडणुकीमध्ये वेगळे पण पाहिलं? आणि अर्थातच सगळ्यांना उत्सुकता आहे ती निकाल कोणाच्या बाजूने लागणार? अगदी ग्रामपंचायतीसारखी बारामतीची निवडणूक झाली असं म्हणायला काही हरकत नाही, कारण अजित पवारही जवळपास 70 गावात गेले। शरद पवारांनी जवळपास 8-9 सभा वेगळ्या घेतल्या की ज्या ते याच्या आधी कधी घेत नव्हते। प्रचाराचा नारळ फुटला की शेवटची सभा असंच ते गणित असायचं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण यावेळी विधानसभेला अगदी गाव भेट दौरा करत अजित पवारांनी प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला। कोणी नाराज होऊ नये यासाठी प्रत्येक लोकांना सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही गाव पुढाऱ्यांवर नाराज असाल तर त्याचा राग माझ्यावर काढू नका। प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती अजित पवारांनी फार भर दिलेला आहे, कारण एकंदरीत जर बघायला गेलं ना तर ह्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी ज्या लोकसभेत चुका होत्या त्या टाळायचा प्रयत्न केला, परंतु युगेंद्र पवारांच्या मागची शरद पवारांची ताकद आणि गावागावातील लोकसभेतल्या मतदानाची ताकद थोडी दिसून आल्यामुळे अजित पवारांनी तो धोका किंवा ते अशा रिस्क कोणती घ्यायची नाही अशा स्वरूपात ते सगळं प्रचार केला। आणि तो प्रचार शेवटच्या म्हणजे सांगता सभेपर्यंत झाला। सांगता सभेतसुद्धा अजित पवारांनी कुठलंही जसं लोकसभेच्या वेळेस काय भावनिक वगैरे झालं तर भावनिक न करता विकासाच्या मुद्द्यावरतीच अजित पवारांनी भाषण केलं। आणि इकडे शरद पवारांनी सुद्धा इतर ठिकाणचं पाडा असं जे काही चाललं होतं तसं न करता
थेट फक्त योगेंद्र पवारांना निवडून द्या अशा स्वरूपाचं आवाहन केलं. ह्याच्यामध्ये जर त्यांनी असं आवाहन केलं असतं तर कदाचित रिव्हर्स पण त्यांच्यावर झाला असता. म्हणजे जसं बारामतीचा मतदार खूप वेगळा आहे. जयदीप, तू स्वतः इतके दिवस हे सगळं कव्हर करतो आहेस, तर लोकसभेपेक्षा इथला हा विधानसभेचा प्रचार वेगळा आहे? नक्कीच वेगळा आहे. कारण त्याचं कारण असं होतं की सुप्रिया सुळे उभा होत्या, ज्या अनेक वर्षापासून या ठिकाणी खासदार आहेत, 4थी टर्म होती त्यांची. परंतु आताची परिस्थिती जर काय झालं या निवडणुकीत किंवा लोकसभेमध्ये काय झालं तर पवारांना प्रत्येक गावात जावं लागलं. जे पवार फक्त फॉर्म भरण्यासाठी यायचे आणि शेवटच्या सांगता सभेला यायचं. परंतु आता तसं झालं नाही. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने मायक्रो लेवलचं प्लॅनिंग म्हणतो ना, त्या या प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर अजित पवारांची नाराजी जी लोकसभेला होती लोकांसंदर्भात ती आता थोडी कमी जाणवते. पण तो गाव पुढाऱ्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नाराजी बसला फटका तर अजित पवारांना गाव पुढाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बसू शकतो. आणि त्याच्यामुळे जी आहे ती निवडणूक हळूहळू जी आहे ती अजित पवारांनी गाव पुढारी बाजूला सोडा पण माझ्याकडे बघून मतदान करा अशी नेली. तर दुसरीकडे योगेंद्र पवार हे ग्रामीण भागात फिरत होते, प्रतिभा पवार फिरत होत्या. आणि त्याच्यामुळे आताची निवडणूक बघायला तर मार्जिन फार कमी असेल याच्यामधलं, परंतु निवडणूक ही फार चुरशीची असेल. काही अंदाज येतोय? अंदाज बारामतीकरांचा घ्यायचा असेल तर निकालानंतरच घ्यावा लागतोय. कारण बारामतीकरांनी जो लोकसभेला अंदाज दिलाय त्याची कुणालाही कल्पना नव्हती. अजूनही जे मतदार आहेत ते शांत सायलेंट आहेत. ते कुणाच्या बाजूने जात आहेत हे ते मतदाना दिवशीच समजेल. इलेक्शन खूप चुरशीचं आहे. 1 to 1 चालू आहे. एका मतासाठी लोकांच्या दारात प्रत्येक जण गेलेला आहे. म्हणजे ही जर बारामतीकरांसाठी ही खूप वेगळं इलेक्शन आहे. कारण अशी सवय नव्हती कधी. आज शर्मिला वहिनी असतील, अजून सुनेत्र पवार असतील, जयदादा असतील, योगेंद्र पवार असतील, हे सगळे घर टू घर मॅन टू मॅन फिरलेत. त्यामुळे खूप चुरशीचे इलेक्शन आहे. बारामती बदलली या सगळ्या राजकारणातून. याच्या आधी बारामतीची निवडणूक म्हणजे एक औपचारिकता असायची, आता तसं अजिबात नाहीये. प्रचंड चुरस आहे आणि अर्थातच हे सगळं खाली लोकांच्या रोजच्या आयुष्यामध्ये, इथल्या विकास कामांमध्ये देखील झिरपणार आहे. आत्ताची बारामतीची जी विधानसभेची परिस्थिती आहे ती लोकांना एकदम म्हणजे वेगळं राजकारण पाहायला मिळते. ह्याच्यामध्ये दोन्हीही पवार कुटुंब प्रचार यंत्रणेमध्ये कोणतीही बारीक चूक होऊ नये याची पण त्यांनी दक्षता घेतली. आणि बारामतीकरांसाठी सगळं नवीनच आहे. अशी परिस्थिती पूर्ण. काय अंदाज येतोय? काही अंदाज तर दोन्ही सभा इतक्यात म्हणजे तोबा गर्दी होती दोन्ही याला, त्यामुळे सांगता येत नाही अंदाज आता काय होईल. लोकसभेला पण असंच होतं. लोकसभेला पण लोक वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज व्यक्त करत होते. मात्र आपण निकाल जो आहे तो पाहिला. तर काय वाटतं या सगळ्यामध्ये? म्हणजे बोलणं वेगळं आणि शांतपणे राहून मतदान करणं वेगळं. बारामती क्रांतच लागून देत नाही. आणि लोकसभेचे कसे भावना म्हणजे एक भावनात्मक झाली होती साहेबाच्या बाजूने. कारण साहेबाचं वय आणि दिल्ली साहेबाला झुकून द्यायचं नाही ते असं होतं. पण ही निवडणूक आत्ताची विधानसभा आहे ती जरा हटके थोडी वेगळी आणि पहिल्यांदा चुरशीची लढत बारामतीकडे बघते. कारण ही लढत इतकी अटीतटीची की आत्ता विजय सांगणं तर मुश्किल आहे. पण दादावर जी नाराजगी फक्त लोकांची नाही आहे, जे आजूबाजूचे आहे त्यांचे जे स्थानिक पुढारी त्यांची नाराजगी. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बारामतीमध्ये एकूण समजा 4.25 लाख मतदार असतील तर त्यापैकी 1.25 लाख मतदार हे बारामती शहरातले आहेत. इथल्या मतदारांच्या काही वेगळ्या भावना आहेत. आणि या व्यतिरिक्त जो ग्रामीण भाग आहे बारामतीमधला तर तिथल्या मतदारांच्या काही वेगळ्या भावना आहेत. तर हे सगळं जाणवतं आपल्याला शहरी मतदार आणि ग्रामीण मतदार ही विभागणी इथंही. आणि काय जाणवतं त्यामध्ये? शहरामध्ये जर बघितलं ना तर अजित पवारांना मानणारा प्रचंड वर्ग आहे. म्हणजे अजित पवारांची विकास कामं ही शहरी भागावरती प्रभाव टाकणारी आहेत. आणि शहरातल्या लोकांना तो प्रश्न आहे की अजित पवार नसेल तर कोण, असा विषय तो सुरुवातीपासून होता. आणि ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत. ग्रामीण भागात पुन्हा तेच आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, नदी प्रदूषण आहे, तिथले विकास. याचा परिणाम होणार. म्हणजे तोच दोन्ही विभागाला गेलेला आहे. आणि शहराचं मतदानाचं प्रमाण 30% आणि ग्रामीणचं मतदान ते 70%. त्यामुळे अजित पवारांनी जास्त भर ग्रामीण भागावरती दिला. याचा परिणाम होणार, फरक पडणार. नक्कीच पडणार. कारण मोठ्या प्रमाणात जर दौरे बघायचं झालं तर अजित पवारांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दौरे केले. तसेच योगेंद्र पवारांनी केलेत. योगेंद्र पवार 3-4 वेळा फिरलेत, अजित पवार देखील फिरलेले आहेत. आणि बारामतीतला मतदार कुणाच्या बाजूने जातो? जर समजा 80% जर अजित पवारांच्या बाजूने गेला तर शहरातला तर त्याचा परिणाम जो आहे तो जास्त योगेंद्र पवारांना बसेल. परंतु जर 50-50 झालं तर याचा परिणाम अजित पवारांना पडू शकतो. धोका हा जो शहरांनी लोकसभेला दिला आहे कमीत कमी 13 ते 17 हजाराचं लीड दिलेलं आहे. आणि आत्ता शहरातले बी इंडिव्हिज्युअली प्रॉब्लेम आहेत. घरपट्टी वाढ, प्रचंड घरपट्टी वाढ झाली आहे. तर काय हा फरक पडेल शहर आणि ग्रामीण असा जो आहे? ग्रामीणमधली जी परिस्थिती आपण जर पाहिली तर ग्रामीणमध्ये एकंदरीत योगेंद्र दादांचे दौरे जास्त झालेले आहेत. दादांचे देखील दौरे जास्त झालेले आहेत एका दिवसामध्ये. म्हणजे योगेंद्र पवार शरद पवारांकडून ग्रामीण भागावरती जास्त फोकस केला गेला.
शरद पवारांच्या त्यांना तिथून जास्त मतं मिळण्याची अपेक्षा आहे नक्की नक्की आणि अजित पवारांना या बारामती शहरातून मिळण्याची अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.